सो आता ऐतिहासिक कागदपत्र आणि सह्याद्री म्हणजे हा कोरिलेटच होणारा विषय आहे. अगदी अगदी. तर का महत्वाचे आहेत ऐतिहासिक कागदपत्र सह्याद्रीचा किंवा गडकिल्ल्यांचा मागोवा घेण्यासाठी? बघा, भूगोल असा एक विषय आहे की जो आपण स्वतंत्र असा अभ्यास त्याचा करू शकतो. पण इतिहास असा विषय आहे की तो भूगोलाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे फक्त तुम्ही कागदपत्रातनं जेव्हा इतिहास बघायला जाता ना, तेव्हा तुमच्याकडनं फार चुका होऊ शकतात. त्या चुका होऊ नयेत यासाठी एखादा इतिहास अभ्यासकाने किंवा कोणी इतिहासप्रेमी जो असेल, महाराष्ट्रातला असेल किंवा जगातला कुठल्याही भागात असू द्या, तो इतिहास ज्या भागात घडला आहे ना, त्या भागाच्या भूभागाची, तिथल्या भौगोलिक परिस्थितीची जाण असणं फार महत्त्वाचं आहे आणि खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि आपले गोणी दांडेकर, ज्यांना आपण दुर्ग महर्षी म्हणतो, ते सुद्धा त्यांच्या पुस्तकात म्हणतात की जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी भटकंती करत असाल आणि तिथला जर का तुम्हाला इतिहास माहीत नसेल, तर तुमची ही सगळी भटकंती व्यर्थ आहे. त्याच्यामुळं इतिहास जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तेव्हा तुम्हाला आपसुकच भूगोलाकडे यावं लागतं आणि महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे सह्याद्री, त्याच्यामुळे आपल्याला सह्याद्रीकडे यावंच लागतं.